ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा एक टॉपिक आहे. 11 बेस आहे. त्याचं एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर प्रॉब्लेम असा आहे, cos theta is equal to 12/13, 0 less than theta less than pi by 2. Find sin square theta minus cos square theta upon 2 sin theta cos theta. ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि फाइंड ऑल रेशो म्हणजे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट यापैकी कुठलाही एक रेशो दिला तर बाकी आपण कुठले पण रेशो फाइंड करू शकतो. आता आपल्याला कॉस दिले तर आपण उरलेले सगळे रेशो काढू शकतो, परंतु त्याच्याऐवजी आपण हे एवढंच कॅल्क्युलेट करू. आता हे काय रिप्रेझेंट करत आहे, 0 to π/2. हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे ऑल रेशो पॉझिटिव्ह आहेत. आपण आता त्याला सॉल्व करू. cos theta is equal to 12/13 आहे. आता कॉसवरनं साईन कॅल्क्युलेट करू. आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे ह्याचं स्क्वेअर 12/13चं, तर 144/169. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 12/13चं स्क्वेअर. इथं जर का आपण एलसीएम काढला 169 मायनस 144, तर ते 25/169 येतं. साइन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 25/169. त्याच्यावरून आपण साइन थीटा कॅल्क्युलेट करू, तर ते येईल प्लस मायनस 5/13. पण आता हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट, त्यामुळे मायनस घ्यायची गरज नाही, प्लस 5/13 सफिशियंट आहे. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ही टर्म साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा आपण 2 साइन थीटा कॉस थीटा. तर त्यासाठी आपल्याला फक्त साइन आणि कॉसचीच गरज आहे. कॉस तर आपल्याला दिला आहे, साइन आपण फाइंड केलं या फॉर्म्युल्याचा वापर करून, साइन फाइंड केलं. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा आपण 2 साइन थीटा कॉस थीटा हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. साइन स्क्वेअर थीटा तर ते आहे 25/169. साइन स्क्वेअर थीटा 25/169 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, हे कॉस थीटा आहे 12/13, ह्याचं स्क्वेअर, तर 144/169. 169 याचं एलसीएम काढतो 169. तर 25मधून 144 मायनस जर केलं तर मायनस 119/169. तर हे आपलं आन्सर आहे, मायनस 119/169. हे ऑप्शन बी. हे असं क्वेश्चन आहे, थोडंसं ॲडजस्टमेंटचं पार्ट आहे. बाकी तुम्हाला काही आणखीन डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही हा जो नंबर आहे 9422469519 त्याला व्हॉट्सअप करू शकता. काही डाऊट असेल का विचारू शकता.